Mubarak Kumar, 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 Mubarak एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही
विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवो ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा तुका म्हणे महापातके पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा अविठोबा देहूचे सुप्रसिद्ध संत महान वैराग्याचा पुतळा असे असणारे आमचे तुकाराम महाराज जगद्गुरु अशी त्यांना पदवी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. आमच्या सर्व भजनकऱ्यांच्या पाठातला अभंग आहे. नाही सर्वसाधारण आमचे भजनकरी अति आवडीनं म्हणणाऱ्यापैकी हा अभंग आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही आता नाही आता नाही आता नाही आता. नाही का मला एक म्हणायचं आहे तुकाराम महाराजांनी पंढररायाच्या आणि रुक्मिणी मातेची एकनिष्ठ भक्ती केली. तुकाराम महाराजांचा जर विचार केला तर ज्यांनी संसार साधला संसार चांगल्या अशा प्रकारचा करून जगाला दाखवला परमार्थ साधला नरदेहाचं सार्थक केलं जिवंत आहे तोपर्यंत देहाला कुठली गोळी लागू दिली नाही. निरोगी वैराग्य नाही निरोगी शरीर याशिवाय जगद्गुरु ही पदवी मिळवली संसार केला परमार्थ केला दोन्ही साधन करून ते दोन्ही जिंकून पलीकडे गेले. एवढंच नाही तर ते सदेह वैकुंठाला पण गेले. नाही आमचा जर विचार केला आमची बायको मुलं शेत घर इस्टेट सांभाळण्यात शेती करण्यात नाही का पाहुण्याची सेवा करण्यात आमच्या जवळच्या माणसाची सेवा करण्यात कधी 60 वर्ष वय झाले हेच कळलं नाही. परमार्थ पंढरीची वारी भजन नाही हे बाजूलाच राहील नाही. आणि मग भजनकऱ्यांनी सांगितलं अहो हे कुठंपर्यंत करताय तुम्ही नाही का तुम्ही जे काय कमवून ठेवलेली बंगला आहे गाडी आहे शेत आहे सगळं आहे नाही का श्रावण सोमवारी सुद्धा गावात महादेवाच्या दर्शनाला तुम्हाला वेळ नाही नाही का हे सगळं जे केलेलं आहे ह्याच्यावर तुमचे वारस फक्त मजा मारणार आहे. पुढे जे तुमचे वारस आहेत त्या वारसाला कुणी भुलवलं की रस्ता बदलून निघाले तिकडं नाही. हे नाशिवंत आहे तुमच्या वारसाच्या स्वाधीन करून आणि मग तुम्हाला वैकुंठाला जायचं आहे. तेव्हा आमची विनंती आहे आज जागे व्हा आणि आजच जागे होऊन पंढररायाचं स्मरण करा संसारातून वेळ काढा सप्त्यामध्ये एखादी पंगत द्या सेवा करा वारकऱ्यांची सेवा करा पंढरीची वारी करा गोरोबा काकांची तेरची वारी करा दिंडेगावची शिवरामबुवाची वारी करा आळंदीची ज्ञानेश्वर महाराजांची वारी करा तिथं जाऊन पंगत द्या. गावातल्या सप्त्यात वारकरी संत आपल्या गावाला येतात त्यांची सेवा करा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या हे केलात तर मग तुमचा
तुम्ही जे काय कमवलेलं आहे ते तुमचा मुलगा टिकवून धरू शकेल, हा टिकवण्याची शक्ती त्यांच्या अंगामध्ये येईल. आता एक शास्त्रीय पुरावा तुम्हाला मी सांगतो. आईनं पुण्य कशासाठी करायचं, वडिलांनी पुण्य कशासाठी करायचं, नाही का? काही कारण आहे का? त्यांच्या सोबत झालं. परंतु शास्त्र असं सांगतं, आईच्या पुण्याने मुलगा गुणवंत निघतो. आई ज्ञानेश्वरी वाचत असेल, सोमवार गुरुवार हरिपाठ घेत असेल, तिच्या पुण्याने मुलगा गुणवंत निघतो, नाही का? एक सांगायचं झालं तर काय डॉक्टर चांगला आहे, हातात नाडी घेतल्यावरच निम्मा गुण येतो, गोळ्या औषध दिल्यावर तर प्रश्न नाही, नाही का? आमच्याकडे एक डॉक्टर होते, डॉक्टर साहेब पडसं खोकलं जास्त आलं आहे, नाही का? आषाढी वारी पंढरीची केली आहे, 6 दिवस पंढरीत माझं मुक्काम होतं बरं का, नाही का? मग काय म्हणताय महाराज, नेहमी तुमचं असंच असतं, नाही? मग आता पंढरीतलं पाणी पिऊन तितकी गर्दी, तिथं ते 6 दिवस राहायचं, काला घेतल्याशिवाय दिंडेगावला यायचं नाही, शिवरामबुवाचा नियम आहे, नाही का? तेवढ्या गर्दीत मग ते आरोग्य कसं नीट राहायचं, ह्यांना भेट त्यांना भेट, इकडं भजन कीर्तन. मी त्यांना सांगितलं की पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे, पण आजच कीर्तन एका गावाला ठरलं ना, नाही का? आणि मग त्यांनी गोळ्या दिल्या की संध्याकाळी खणखणीत आवाज चालायचा माझा. हातात नाडी घेतल्याबरोबर निम्मा डॉक्टरचा गुण येतो. आईचं पुण्य आहे, शास्त्र सांगते, मी नाही. वडिलांच्या पुण्याने मुलगा ज्ञानवंत निघतो. काय वकील आहे, जज समोर जर युक्तिवाद केला, आमच्या वकिलासारखाच निर्णय नाही, खरा असो नाहीतर लबाडा असो. वकिलात लई ताकद आहे हो. पक्षकाराची मान वकिलाच्या हातात असते, ध्यानात ठेवा, तुम्हाला अनुभव आहे. वकील म्हणजे साधं समजलो काय, हा, पक्षकाराची मानच वकिलाच्या हातात आहे. ती मान सही सलामत ठेवून घराकडे पाठवायचं यश घेऊन का कट करायचं त्याच्या एकट्याच्या हातात आहे. वकील म्हणजे साधा समजून आहे. हा, वकील चमत्कारिक असतात, मी जास्त बोलत नाही. हा, आणि वकिलासारखी समाजात बोलणारी माणसं सुद्धा चमत्कारिक असतात. बोलत बोलत दिशा कधी बदलवतील आणि त्या माणसाला कुठल्या दिशेवर नेऊन रस्त्यावर नेऊन सोडतील सांगता येत नाही. कौशल्य आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे. वडिलांच्या पुण्याने मुलगा ज्ञानवंत निघतो, स्वतःच्या पुण्याने मुलगा भाग्यवंत निघतो, नाही का? म्हणून गुरुवार सोमवार न चुकता आईने आपल्या घरामध्ये हरिपाठ घ्यायचा आहे, ज्ञानेश्वरी वाचा, भजन करा, घरी एक मंदिर करा आणि मग तिथून त्या ठिकाणी जन्माला आलेला मुलगा तुमचं नाव कमविल्याशिवाय राहणार नाही. जिंकावा संसार, तुकाराम महाराज. संसार करणं अवघड आहे, तुकाराम महाराजाला माहिती. जिंकावा संसार, तुकाराम महाराज म्हणाले. संसार करून जिंकून परमार्थ जिंकणं हे या मृत्यूलोकात जन्मलेलं पुरुषार्थाचं लक्षण आहे. काही माणसं संसारातच हारून निम्म्यातच निघून जातात वैकुंठाला, ते शूरपणाचं लक्षण नाही. नाही, नुसतं परमार्थच काही जणांनी केला, संसार केला का नाही, ते शूरपणाचं लक्षण नाही. हे काय म्हणतो मी तुम्हाला, तुकाराम महाराजांनी संसारही जिंकला, परमार्थ जिंकला, सदैव वैकुंठाला गेले, नाही का? वैराग्याचा पुतळा म्हणून तुकोबारायांची ओळख आहे. मला एक सांगायचं आहे, अशा महान तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा साधा आणि सोपा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्यामध्ये जमीन आसमान फरक आहे. महाराज तुकाराम महाराजांनी सर्व काही जिंकलेलं आहे. 6 विकार जिंकले, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार. ज्यांनी 6 विकार जिंकले ते वारकरी झाले, ज्यांनी 6 विकार जिंकले ते संत झाले. 6 विकार जिंका आणि मग परमार्थ करा. परमार्थ आचरणात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कमी जास्ती प्रमाणात येईल, एकाएकी पूर्ण घडू शकत नाही, मला मान्य आहे, पण त्या वाटेने नामा महाराजांनी सांगितलं, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. मग सांगता सांगता दुसरं काय सांगितले, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी अनुभव आहे. रोजच्या आपल्या वागण्यात एक तर ओवी वागून दाखवा की, वाचावी ज्ञानेश्वरी, नाही का? 25 वर्ष सप्ताह चाललेला आहे, 25वा रौप्य महोत्सव झालेला आहे, आनंदाची गोष्ट आहे, अभिनंदन आहे. पण 25व्या वर्षी काय ना 25 तरी नवीन मुलं वारकरी झाले गावात, सप्तेचं सार्थक झालं. म्हणून असा 4 चरणाचा हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. विठोबा
आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता. नाही, एकनिष्ठ भक्तीचं वर्णन या अभंगामधून तुकाराम महाराज करतात. हे वर्णन करत असताना पंढरीश पांडुरंग परमात्मा जो देव विटेवर उभारलेला नाही का, कीर्तनातला पहिला नमस्कार त्या पंढरायाच्या चरणी समर्पित करायचा आहे. हा कारण तो ग्रहस्थ आश्रमी जेवढी माणसं आहेत या जगामध्ये प्रत्येकाला आशीर्वाद देण्यासाठी तो सुद्धा ग्रहस्थ आश्रमी होऊन उभारलेला आहे. म्हणून षड्गुण ऐश्वर्य संपन्न असा असणारा परमात्मा देव कोणाला म्हणावं, माणूस कोणाला म्हणावं, स्त्री कोणाला म्हणावं, पुरुष कोणाला म्हणावं, पतिव्रता कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, वारकरी कोणाला म्हणावं, राजा कोणाला म्हणावं, रंक कोणाला म्हणावं, सामान्य माणूस कोणाला म्हणावं, नाही का, असामान्य कोणाला म्हणावं, याची व्याख्या ठरलेली आहे. तशी देव कोणाला म्हणावं, जो 6 गुणांनी युक्त आहे त्याला देव म्हणतात. आणि असा 6 गुणांनी युक्त असा आमचा देव विटेवर उभारलेला आहे. मग तुम्ही म्हणसाल महाराज जगात देव बरेच आहे, ते त्यांना देव म्हणणे का म्हणतात. देव म्हणा, पण कुण्या देवाकडे 4 गुण आहेत, 2 गुण नाहीत, 3 गुण आहेत, 3 गुण नाहीत, 2 गुण आहेत, 4 गुण नाहीत. 6 गुणांनी संपन्न असा असणारा फक्त विटेवर उभारलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून हा कीर्तनातला पहिला नमस्काराचा मान त्या भगवंताला. तिन्ही लोकाचा मालक विटेवर उभारलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यानात. माऊली काय म्हणते, रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माऊली म्हणते भगवंताचं वर्णन हा ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर केलेलं आहे. म्हणून षड्गुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा विटेवर उभारलेला आहे. तो सर्वजण काय करतात तिथं उभं राहून जाणतो, बसून जाणतो. एखादा माणूस म्हणेल आमच्या गावात मी केलेलं देवाला काय कळतंय, पण ब्रह्मदेव डायरीत लिहून ठेवतच असतो. नाही, रोज तुम्ही काय करताय हे ब्रह्मदेवाच्या डायरीला लिखाण तिथं नमूदच केलेलं असतं. मला एक सांगायचं आहे, अशा प्रकारे हा तिन्ही काळामध्ये सर्वांना जाणणारा आहे, तिन्ही काळामध्ये सत्य आहे. विटेवर उभारलेला भगवंत हां लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो. तिन्ही काळामध्ये तो सत्य आहे म्हणून त्याला सत म्हणतात. चिद तिन्ही काळामध्ये तो सर्वांना जाणतो. भूतकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ तिन्ही काळामध्ये तो तुम्हाला आम्हाला जाणतो म्हणून त्याला चिद म्हणतात. आनंद तिन्ही काळामध्ये तुमच्या आमच्या आनंदाचा विषय देव आहे. कुठे गेलतो? पंढरपूरला गेलतो, पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो. माणूस आनंदाने सांगतो. नाही, दर्शन झालं, तासात दर्शन झालं, अर्ध्या तासात दर्शन झालं, नाही का. वारीच्या वेळी खूप गर्दी असते बरं का. म्हणून आम्ही दोघं नवरा बायको अगदी मधल्या वेळी गेलो आणि आम्हाला अर्ध्या तासात दर्शन झालं. आनंद वाटला, दर्शने समाधान. अशा प्रकारचा भगवंत परमात्मा लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्याच्या आनंदाचा विषय आहे. म्हणून त्याला सच्चिदानंद म्हणतात. त्याला सच्चिदानंद का म्हणतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा पंढरीश पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी नाही का पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे श्रीचरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. एके ठिकाणी महाराजांनी अतिशय पांडुरंगाचं सुंदर वर्णन केलं आहे. देव कसा आहे दिसायला, राजापेक्षा सुद्धा त्याचं मुख कमळ श्रेष्ठ आहे. दिसायला देव सुंदर आहे, चांगला आहे, त्याच्याकडे बघत राहावं वाटतं. राजसै सुकुमार सुकुमार मदनाचा पुतळा, राजसै 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 सुकुमार मदनाचा पुतळा,
रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया लोपलिया राजस सुकुमार मदनाचा कस्तुरी मळवट चंदनाची कस्तुरी मळवट चंदनाची रवी शशिकला लोपलिया रवी शशिकला लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची मोठी कस्तुरी मळवट चंदनाची मोठी कस्तुरी मळवट चंदनाची मोठी राजस सुकुमार मदनाचा पुतळा. प्रत्येक शब्द लक्षात घ्या. राजस आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. नाही का? म्हणून महाराजांनी सांगितलं सुंदर अशा प्रकारचं ते पंढरपूर विटेवर उभारलेला तो देव, चंद्रभागेचं स्नान म्हणून महाराज म्हणतात पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाची हेची मज घडू जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे. दुसरा नमस्कार माऊलींना करायचा आहे. आपल्या या मंगरुळ गावामध्ये या कल्लेश्वराच्या मंदिरामध्ये आपण ज्ञानेश्वर महाराजांचं या ठिकाणी अधिष्ठान स्थापन करून त्यांच्या साक्षीनं या ठिकाणी हा सप्ताचा सोहळा अतिशय आनंदानं आपण करत आहोत. तेव्हा माऊलींच्या चरणीसुद्धा आपण साष्टांग नमस्कार करूया. माऊलींनी जग शहाणं करण्याचं, जग ज्ञानी करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. म्हणून त्यांच्याही चरणी नमस्कार आहे. तिसरा नमस्कार गुरूंना करायचा आहे. नाही का? आता गुरूंचा जर विचार केला तर गुरूंचं आपलं भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठं महत्त्व आहे. कारण ज्याला गुरु नाही त्याला काहीसुद्धा नाही. नाही का? ज्याला गुरुच नाही त्याला काहीच ज्ञानच नाही असं म्हणता येईल. मग आता गुरु कोणाला म्हणतात? जन्मल्यानंतर आई हा आपला पहिला गुरु आहे. लक्षात ठेवा. आईसारखा गुरुच दुसरा नाही. जिजामातेने शिवाजी महाराजासारखं रत्न महाराष्ट्राला दिलं म्हणून आपण आज जिवंत आहोत. हे रत्न कोणी दिलं? जिजामातेने दिलं. तिनं रामायण शिकवलं, आईसाहेबांनी महाभारत शिकवलं, ज्ञान दिलं, कसं वागायचं शिकवलं, प्रकृती कशी सांभाळायची शिकवलं, मनस्थिती कशी ठेवायची सगळं शिकवलं. नाही का? ही आईचा वारसा आहे. आजसुद्धा हा काही आईने मुलं घडवलेली आहेत. फार सुंदर मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, ज्ञानी मुलं आहेत. सध्या आई हा आपला पहिला गुरु आहे. दुसरा गुरु शाळेमध्ये शिकवणारे, नाही का? हां, अक्षराची ओळख करून देणारे दुसरे गुरु नाही, तेही महत्त्वाचे आहेत. नाही का? हां, तिसरे गुरु गळ्यात तुळशीची माळ घालणारे, कानात गुरुमंत्र देणारे, नाही का? आपल्या देहाचा उद्धार करणारे. जग काय, माया काय, संसार काय, देह काय, आत्मा काय, देह काय, हे विश्व काय, आपण कशासाठी जन्मलो आणि आपल्याला कुठं जायचं. नाही का? जन्म हे प्रवासाला निघण्याचं ठिकाण आहे. जीवन हा प्रवास आहे. मृत्यू हे उतरण्याचं ठिकाण आहे. उतरण्याचं ठिकाण कोणाला माहिती आहे का? नाही. नाही का? उतरण्याचं ठिकाण माहिती असतं तर भलताच घोटाळा झाला. नाही का? हां, हे अमके सावकार या गावातले, हां, या ठिकाणी आता सोमवारी त्यांचा मृत्यू होणार आहे. ब्रह्मदेवानं पत्र पाठवलं. नाही का? आता 15 दिवस राहिले. अनेक लोक येऊ लागले, भेटू लागले. आता तुम्ही आमच्यातून जाणार आहेत. नाही का? हां, मुलं आली, मुली आल्या, नातेवाईक आले, जेवढे नातेवाईक, भाऊ आले, मावस भाऊ आले, सख्खे भाऊ आले, सुना आल्या, सगळे आले. नाही का? मुलगी उशिरा आली. नाही का? नेमकं जायचं 2 दिवस आहे म्हणलं तर मुलगी आली. मुल्यानंतर मुलीनं दर्शन घेतलं, खायला प्यायला आणलेलं खाऊ घातलं आणि तिनं सांगितलं, बाबा मला काहीसुद्धा तुम्ही देऊ नका. वडिलांना आनंद वाटला. नाही, मला काहीसुद्धा तुम्ही देऊ नका, जे द्यायचं आहे ते तुमच्या मुलाला द्या, पण फक्त बँकेतले 20 लाख रुपये तेवढे मला द्या.
इस्टेट मुलावाला द्या, सगळे द्या. बाबाला पाय जोडायला बरं वाटलं. काय लेकरू आहे, माझ्या पोटाला रत्न आले, काय सुद्धा मागणं झालंय नाही का. जी काय तलावात जमीन गेल्यानंतर पैसे मिळाले ते 20 रुपये माझ्या साक्षीनं तुम्ही बँकेला ठेवले नाही का, तेवढेच फक्त मला द्या, दुसरं काही देऊ. कसं जायचं तर सोमवारी नाही का, द्यायचं का जायचं नाही का. हां, मला एक सांगायचं तुम्हाला, हां, की आमका माणूस या दिवशी जाणार आहे हे जर कळलं असतं, इतके घोटाळे झाले असते की त्याला न जाऊ देतो लोकांनी गच्चीला धरून अडविला असतं, मरू नका नाही. मला एक सांगायचं आहे की अशा सर्व दुःखांना म्हणून या ठिकाणी कधी उतरायचं ही माहिती नाही, हेच बरोबर आहे नाही. एक अंतर्ज्ञानी महाराज होते, आम्ही आळंदीला शिकायला होतो मी 2 वर्षाचा काळ. मला वडिलांनी आदरणीय वैकुंठवासी मधुकर मालकाने आणि माझ्या आजीनं म्हटले, तू 2 वर्ष आता 1100 अभंग पाठ करून घेऊन मग कीर्तनाला उभं केलं. 1100 अभंग आज सुद्धा मला पाठ आहे. आजीचे उपकार, वडिलांचे उपकार नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की आता तू आळंदीत 2 वर्ष राहा. मग आळंदीत 2 वर्ष काळ राहिल्यानंतर एक मोठी अंतर्ज्ञानी व्यक्ती होती की त्यांना मृत्यू कळत होतं, भूत भविष्य वर्तमान सगळं कळायचं. ती म्हणायची मला, अरे हे ज्ञान तू घे. मी म्हटलं कीर्तन भजन करायचं, हे भविष्य मला शिकवू नका नाही का. संधी सोडून दिली महाराज नाही. माणूस समोर बसला, भविष्य ओळखायचे. एक मोठा मुंबईचा माणूस आला, त्यानं दर्शन घेतलं महाराजांनी, 1 तोळ्याची अंगठी घातली, आहेर केला, अन्नदानासाठी महाराजांच्याकडे गुप्त दान दिलं. उद्या 200 वारकरी जीव घाला, माऊलीची महापूजा करा, काय काय करायचं आहे करा नाही का. तुमच्यामुळं माझं खूप चांगलं झालं आहे, तुम्ही गळ्यात माळ घातल्यामुळे माझे व्यसन सुटलं सगळं. ती दोघं मालकीण आणि ते आले, दर्शन घेतले, त्यांनी 2 तास थांबून सेवा केली आणि जाताना ते निघून गेले. मग आम्ही एक 5-6 विद्यार्थी जवळच बसलो होतो, मी त्यांचा विद्यार्थीच. आणि ते दरवाजेच्या बाहेर गेले, रस्त्याला लागले, गाडीत बसले, गाडी आळंदीच्या बाहेर निघाल्यानंतर महाराज रडू लागले. आणि म्हटलं, महाराज रडताय काय तुम्ही, कशा करता रडताय. नाही म्हटले, तुम्हाला आता मी काय सांगू नाही. हो सांगा की, तुम्ही प्रत्यक्ष माऊली तुम्हाला प्रसन्न आहे आळंदीची, काय वाटते तुम्ही सांगा तरी. ती म्हटले, हा मुंबईपर्यंत जाऊ शकत नाही, पुण्याच्या पुढं 5 किलोमीटर गेल्याबरोबर याचा ॲक्सिडेंट होऊन हा मरणार आहे, बायको राहील पण हा मरून जाणार आहे. त्या काळी काही फोन नका, काही नका, काही काय परिस्थिती वेगळी होती नाही का. पुण्याच्या पलीकडे 5 किलोमीटर गेल्याबरोबर ॲक्सिडेंट झाला, ते मरण पावले, बायको ॲडमिट झाली दवाखान्यामध्ये नाही का. बायको वाचली. इतकी ज्ञानी माणसं होती नाही का. हां, स्वतंत्र साधकांनी केलेला स्वयंपाक जेवण करत होते, त्यांना दुसऱ्याचा स्वयंपाकसुद्धा जेवायला चालत नव्हतं. महान तपस्वी होते नाही. मला एक सांगायचं आहे, मनुष्य समोर बसला हा की त्याचा चेहरा बघून भविष्य सांगायचं. इतकी ज्ञानी माणसं होती नाही का. ज्ञानी माणसं उगी होतात का, कष्ट असतं, तपश्चर्या असती, महान असते. उगं आमचं वारकरी व्हायला सुद्धा कष्ट आहे. 6 विकार सोडल्याशिवाय वारकरी होत नाही पंढरीत. मग ते संत व्हायला तर किती खूप कठीण आहे. हा परमार्थ हे करणं अवघड आहे. मला एक सांगायचं आहे तुम्हाला, अशा पद्धतीने इतकी ज्ञानी माणसं होती म्हणून त्याने असे चांगले विद्यार्थी तयार केले नाही का. हां, अशा प्रकारे मला एक सांगायचं होतं तुम्हाला. माऊलींना आपण नमस्कार करत आहोत. माऊलींच्या जवळ सर्व काय आहे. ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा मागा साधकांचा मायबाप, दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा मागा. मी गुरुबद्दल बोलत होतो. आई हा पहिला गुरु आहे, शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक. दुसरे गुरु, तिसरे गुरु गळ्यात तुळशीची माळ घालणारे, कानात गुरुमंत्र देणारे. तिसरे गुरु, तिघांना शरण जावा, तिघांच्या आज्ञेत राहावा, तुमचं प्रत्येक स्वप्न आयुष्यातलं पूर्ण होईल. आणि तिघांच्या आज्ञेच्या पलीकडे गेल्यानंतर सर्व दुःख भोगावं लागेल. हा, म्हणून भजन शिकवणारा गुरु, उत्तम मृदंग शिकवणारा गुरु, तालमीत पैलवानकी शिकवणारा गुरु. काय मुलगा गायन करतो, काय आवाजाची देणगी आहे नाही. हा, उत्तम गायन करणारा मुलगा असेल, एखादा माणूस असेल, भजन करणारा, काय आवाज सुंदर आहे नाही का. त्याने गायन सुरू केलं की माणसं समोर डोलतात. हा, त्यांची शक्ती मोठी आहे, त्यांच्याकडे आवाज आहे. हा अभ्यास आहे मोठा गायनाचा नाही का. उत्तम द्राक्षाचं पीक आणायला शिकवणारा गुरु, ऊसाचं पीक आणायला शिकवणारा
गुरु. उत्तम शेती करायला शिकवणारा गुरु. गांजा मळायला लावणारा गुरु. मटक्याचा आकडा लावायला लावणारा गुरु. नाही का? महाराज पंढरपुरावरून छेली मांडल्या बघा एक बार गुरु. मी आज एक शंकर सोसायटी बसली. महाराज इकडे म्हणलं कशाला बोलवत आहे? दर्शन घेऊ द्या तुमचं दर्शन. महाराज पंढरपुरावरून छेली मांडली बघायचं का? मी म्हणलं तुमच्या पाया पडतो घालते. येड लागेल मला. म्हणलं कीर्तन भजन बंदच होऊन जाईल सगळं. तुम्हाला काय ह्याच्यातलं कळतं? कळत नाही तीच बरोबर आहे. पंढरपूरची छेली मासली म्हणजे वडायचं कोणी शिकविलं नाही. उद्घाटन तिकडं तुमच्याकडं उद्घाटन. आमच्या वारकऱ्याकडे नको. विठोबा उत्तम शिकवणारा गुरु, वाईट शिकवणारा गुरु, वाईट रस्त्याला लावणारा गुरु. शिक्षक आहेत नाही का? गाव कसं चालवायचं, पुढारपण कसं, गुरु. शेती उत्तम करायची, गुरु. दुसऱ्याच्या घरात भांडणं कसं लावायचं, गुरु. नाही नवरा बायकोत भांडणाला ती माणसं वेगळी येते गावात. फक्त पती पत्नीतच भांडण, त्यांच्यात विभाग आहे. भावाभावात भांडण, वेगळी माणसं आहेत. नाही गटात इलेक्शन गावात लागलंच पाहिजे रे, ती गट वेगळा आहे. आणि ती गट नाव सुद्धा आपलं पुढे येऊ द्या. आम्ही नाहीच हो. शेत घर पाहुणे आम्हाला वेळच नाही बघा. आम्ही त्याच्यात नाहोच. महाराज तुम्हाला पाया पडून सांगतो नाहो. पक्के त्यातले पक्के. 2 गट झालेच पाहिजे, इलेक्शन झालंच पाहिजे. गुरु. पण कोण्या गुरुचं ऐकायचं? तुमच्या आमच्या हातात आहे. मुलगा घराच्या बाहेर पडल्यानंतर कुणाचं ऐकायचं हे त्या मुलाच्या हातात आहे. म्हणून त्या मुलांनीच विचार करायचा. आपल्या आईने काय सांगितलंय, आपल्या वडिलांनी काय सांगितलं तेवढंच करायचं. बाकीच्याला राम राम. आणि कोणी काय चांगलं सांगितलं वडीलधाऱ्याने तेवढं ऐकायचं. हे मुला निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ. घराच्या बाहेर निघाल्यानंतर मुलांना आईचं दर्शन घेऊन निश्चय करून निघायचा. मी जाईन हे दिवसभर काम करून संध्याकाळी आल्यानंतर मला जे काय सांगायचं आहे ते आईला सांगेन. विठोबा जशी आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. दिंडेगाव क्षेत्राच्या ठिकाणी सद्गुरू शिवरामबुवा महाराजांची समाधी आहे. बरेच आपल्यातले मंगरुळचे भाविक दर्शनाला येतात, वारीला येतात. काही श्रावण महिन्यात थोडे येतात, पण महाशिवरात्रीला बहुसंख्येने येतात. हे आपल्या गावातले तर येतात. तुमच्या गावातल्या 5-50 गावापासून असं निलंग्यापासून बरेच प्रत्येक गावातून वारकरी दिंडेगावला येतात. त्यांना सुद्धा वारी करणाऱ्याला सुद्धा माझा नमस्कार आहे. पण आज या ठिकाणी हा सेवेचा उत्तम योग आलेला आहे. चांगल्या अशा प्रकारचे आमचे सुज्ञ टाळकरी, चांगल्या अशा प्रकारचे मृदंगवादक आणि तुम्ही बहुसंख्येने श्रोते आहात. तुम्हा सर्वांना सुद्धा माझा नमस्कार आहे. याशिवाय या ठिकाणी या निमित्तानं हा श्रावण महिना, धार्मिक महिना, आणि हे मला आनंद वाटला अतिशय की हे कल्लेश्वराचं म्हणजे महादेवाचं स्थान, श्रावण महिना, दुधात साखर, साखरेत केशर, आणि या ठिकाणी पर्वकाळ असं आपण म्हणूया. या पर्वकाळात आपण मंगरुळकर 7 दिवस या ठिकाणी पारायण करता. याबद्दल दिंडेगाव संस्थांच्या वतीनं भजनी मंडळ मंगरुळ, गावकरी मंडळ मंगरुळ सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. मी एक सांगू इच्छितो की हा सप्ताह असाच चालावा, नाही अशाच पद्धतीनं तुम्हाला सेवा घडावी. सप्ताह कशासाठी आहे हो? पुढल्या पिढीसाठी आहे. पुढली पिढी सुसंस्कृत निघावी, ज्ञानी निघावी, निर्व्यसनी निघावी म्हणून हा सप्ताह आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतर कलियुगामध्ये मुलाला वातावरण नीट नाही आहे. सध्याचे मुलं संसार करणं आणि तरुण जाणं थोडं अवघड झालं आहे, कारण वातावरण कलियुगाचं असल्यामुळं फार मोठं
क्लिष्ट वातावरण आहे नाही का, कठीण परिस्थिती आहे, पण ह्या सप्त्यामुळं तो मुलगा तरुण जाईल यात काही शंका नाही. सप्त्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, ज्ञानामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून या सप्त्याबद्दल, या ठिकाणी ह्या चाललेल्या कार्याबद्दल अत्यंत मी समाधान व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हे भगवान शंकराचं महान दैवत आहे. या दैवताच्या चरणी सुद्धा माझा साष्टांग नमस्कार आहे. हा तेव्हा अशा पद्धतीनं महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन केलंय. ओम नमो शिवादी कावडी घेतले खांदी मिळाले संत मांदी त्याचे रजरेणो वंदिरे कापडियारी शिवनाम शीतळ मुखी सेवी पा कापडियारी दड दड दुड दुड पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिव नाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे शिव नाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे. आणि अतिशय या ठिकाणी महाराजांनी सुद्धा वर्णन केलंय. भस्म उटे रुंड रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार असं भगवान शंकराचं सुंदर वर्णन महाराजांनी केलेलं आहे. म्हणून त्या भगवान शंकराच्या कल्लेश्वराच्या चरणी सुद्धा साष्टांग नमस्कार आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही. आता महाराजांनी एकनिष्ठ भक्तीचं वर्णन केलंय. हे वर्णन करत असताना महाराज सांगतात हा तेव्हा अभंगाचं वाच्यार्थ घ्या बरं का. दोन प्रकार आहेत, लक्ष्यार्थ आणि वाच्यार्थ. आता लक्ष्यार्थ कशाला म्हणायचं नाही. डॉक्टरने पेशंटला सांगितलं तुमची प्रकृती बरी नाही, तुम्ही जास्त पाणी प्या, हलकं जेवण करा, ज्वारीची भाकरी खा, भात खा, दूध कमी घ्या, जास्त दूध आहारात घेऊ नका, चपाती खाऊ नका नाही का, आणि पाणी प्या नाही का, भरपूर पाणी घ्या. गोळ्या खाल्ल्यावर सुद्धा भरपूर पाणी घ्या, भरपूर पाण्यात गोळ्या घ्या नाही का. ह्याला पडसं खोकला अंगदुखी डोकी उठून उभारला येईल नाही. डॉक्टरनं जास्त पाण्यात गोळ्या घ्या म्हणल्यावर नदीत गेलं आणि बुडालच. कमरा एवढ्या पाण्यात, छाती एवढ्या पाण्यात, खोकला यायला लागला नाही. 2-3 दिवसांनी डॉक्टरकडे आलं. दुसऱ्या डॉक्टरकडे 200 रुपये नेट झाला असतो, 500 रुपयाच्या गोळ्या घेऊन बी जरा बी गुण नाही की तुमचा बंद करा दवाखाना म्हटलं. अनेक नमुने गेलो का म्हटलं काय झालं नेमकं. जास्त पाण्यात गोळ्या घ्या म्हणलं नदी आधी जास्त पाण्यात 1.5 ग्लास पाणी पिकतो, नदीत कोणाला झालं सांगितलं नाही. वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. तसं वाच्यार्थ घ्या अभंगाचा, लक्ष्यार्थ घेऊ नका. दोघं दोस्त होते आणि उन्हाळ्याचे दिवस होते ना, असे बोलत बसलेले गप्पा मारत बसलेली होती. तसे ती गावात 4 उन्हाळ मुलं होती नाही. मुलं अशी होती की शेतात काम करायचं नाही, घरात काम करायचं नाही, काय करायचं नाही, जेवायचं नव्हतं, पार कट्ट्यावर येऊन बसायचं तर का बसायचं का, ह्याचं बोलायचं त्याचं बोलायचं त्याचं बोलायचं त्याचं बोलत नाही.
काहीतरी घराला घरानंच घेऊन यायचं नाही का आई वडला चारीच्या चारी अशीच पोरं होती. काम नाही धंदा नाही काय नाही, शेतात जायचं नाही, घरी जायचं आईला म्हणायचं मला हे आवडते जीव वाढ. आता आईनं कुठलं जीव वाढ, तू कष्टच करीत नाही माझ्या नावाचं शेत नाही का तर पडक पडलंय निम्म नाही, निम्म शेत तर पडकच आहे. तुझ्या वडिलाला होत नाही, आम्ही दोघं करतोय, तेवढ्यात जे आहे ते खा. नाही मला हे दे, मला ते दे, मला लातूरला जायला पैसे दे, मला इकडं लोक वायरला निघाल ते शिंगणापूरला पैसे दे नाही का. अशी काम न करणारी नाही का, ज्याला आपण असं म्हणूया की ज्याला अज्ञान असं म्हणूया, अशीच 4 मुलं होती. त्यापैकी 2 चौघांनी विचार केला की आता आपण काहीतरी धंदा करूया म्हणले. चौघाचेही लग्न व्हायला तयार नाहीत. आताच्या काळात तर चांगल्याची होईना ती. प्रत्येक बापाला कीर्तनाला गेलं की महाराज डायरी आहे का, हाय मग घ्या आमच्या पोराचं नाव. माझ्या डायरीत पोरेवाची पत्ती 20% पोरावाची 80% येते. घ्या नाव. आता नग म्हणावं मुश्किलच घेऊ सगळं नाही. बघू काय हरकत नाही म्हणावंच लागतं. आता तुम्ही जसं म्हणताय तसं मलाही म्हणावं लागतं नाही. द्या बाबा माझ्या डायरीत. तुम्ही जास्त कीर्तनाला नेणता, मी घरातून बाहेर जास्त लक्ष द्या बरं का. पोरगी कुठली बी काढून जमवायचं लागते बघा, वरून दाब आहे मला सुद्धा. पुढल्या वर्षी कीर्तनाला आमच्याकडे यायचंच आहे तुम्हाला नाही. मला एक म्हणायचं आहे, आता मुलींची संख्या कमी आणि मुलांची जास्त नाही. माझ्याच गावामध्ये 87 मुलं आहे ती बिगर लग्नाची, एक बी 28च्या खाली नाहीत. 35-36 म्हणा, 36-4 आहे ती येते. ती मला म्हणते ती एवढं फिरता मग काय आता आम्ही गावात आहे आमचं काय बघा. बघू लागल्यावर हे पोराव जरा दम काढा. आता गाव सगळं आपलं दिंडेगाव बागायत झालं. इकडं 7 किलोमीटर पाणी उभारते गावाच्या भोवताली. आम्ही तळीच केलवलंय. आमचे आमदार चांगले होते आदरणीय मधुकररावजी. तालुका सुजलाम सुफलाम केलाय. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. मधुकररावजीने आमच्या तालुक्याला काय कमीच पडू दिलं. आता वयोवृद्ध झालेत, आता शांत आहेत एकाकडे नाही का. आमच्या तालुक्यात थोडी जमिनी हलकी, तुमचं जरा सुजलाम सुफलाम आहे. हे भाग तर नंबर 1च आहे नाही का. लोहाऱ्याच्या पुढं आलं की केलारीपर्यंत सगळा पट्टा काळ्या भोईची मंडळी नाही. मग त्या आमच्याकडं काय हलक्या जमिनी काय थोड्या बहुत भाऱ्या हलक्याच 75% नाही का. लोक मुलगी द्यायला आले म्हणजे मोठे लोक हाय हो 60 एकर आहे पण हिचं ऊस किती आहे 6 एकर आहे ऊस. ते व्या उन्हाळ्यात वाळलेला आहे घाई व्हावं मला. पाणीच नसायचं. गुढीपाडवा झालं की लग्न खातच हिंडायची लोक आम्ही नाही का. खरी परिस्थिती सांगतोय मी ह्या 22-23 वर्षाच्या अगोदर नाही का. अशी परिस्थिती राहायची. मग त्यांनी ते आमदार झाले. त्यांनी ते आदरणीय पाटील साहेबांनी त्यांना साथ दिली. पद्मशिव पाटील पाटबंधारे मंत्री होते. दिसल तिथं तलाव बसव. तुला का साहेब तिथं बारका होऊ दे रे, तुझ्या बापाच्या घरचं द्यायचं बसव तलाव साईड तयार कर नाही. मी होतो त्या 2-3 वेळा बैठकीला होते. लहान पाझर तलाव होऊ दे बस. तुळजापूर तालुका सुजलाम सुफलाम झालाय महाराज. जिथं ज्या ठिकाणी 50,000चं उत्पन्न होतं ती उत्पन्न आता 15 लाखावर बी गेलं आणि 20 लाखाला बी गेलं. ऊस तसे इतर पिकं तसेच. कांद्याची पट्टी यायला लागली एवढी मोठी. आता सांगायचं म्हणजे चांगलीच वेळ म्हणायची की नाही. हां मला एक सांगायचं आहे, तालुका बागायत झाला आता. मला वाटत नाही की कुठल्या गावात बागायत नाही असं नाही. रस्ते झाले, बागायत झालं, सगळं झालं नाही. एक सांगायचं म्हणजे इतका मोठा बदल झाला आहे. आता पंढरीच्या वारीला जायला पूर्वी अडचणी किती होत्या. आता काय नाही, एखाद्याच दिवशीच जायचं. चंद्रभागेचं तीर्थ घ्यायचं. काय झालं, लई गर्दी हो आषाढी जाय. कुठे जावं इथून चंद्रभागेतून कळसाच्या पाया पडून आलो बघा माघारी. बरंच केलो म्हणायची वेळ आहे. इंग्लिश वारी. हां कळलं का. हां मला एक म्हणायचं आहे, इतकी साधनं इतकी संपत्ती इतकं चांगलं आहे. परमार्थाला आता सुवर्णाचा काळ आहे. परमार्थ कमी करू नका, जास्त करा. विठोबा दृष्टांत सांगत होते. 4 मुलं उन्हाडक्या करायची, ते काहीच काम करत नव्हते नाही. आणि आई वडिलाला जाऊन पैसे मागायचे नाही.
अशा पद्धतीने सगळं चाललं. मग 2 मुलं अशी जाऊन बसली लांब. उन्हाळ्याचे दिवस होते, चांदणं पडलेली, एका शेतात बसली आणि बसली आणि तिथं गप्पा मारायला चालू केले. असं करू तसं करू अमुक. आता उद्याच्या उद्या गाव सोडायचं. कुठे जायचं? मुंबईला जायचं. मुंबईला जाऊन मिळेल ते कामधंदा करायचं. तिथं कोण बघते? हमाली केलं तरी गावाकडे येताना चांगले कपडे घालून यायचं. काय कंपनीत कामाला आहे, असं कंपनीत कामाला आहे. तिथं काय कोण बघतंय? नाही. हॉटेलात टेबल पुसायचं कोणी बघत नाही. ठरलं मुंबईत काम मिळतंय, जाऊ आपण. जायचं ठरलं. बऱ्याच गप्पा झाल्या. रात्रीचे 10:30 वाजले. असं बोलत बसलेले होते. एकाच्या पाठीत एवढा मोठा ढेकूळ येऊन बसला. झाला मेलो म्हणलं. कुठं मुंबईला जातो, इथंच ॲडमिट करायची बळायला. मेलो रे बाबा. कोण ढेकूळ मारलं, कोण माझा वैरी आहे, म्या तर गावात कोणाला काय करीत नाही, मला असं काय केलं, मेलो. अरे बापरे, लई पाठ दुखाली आहे म्हणून असं आडवं पडून तळमळ लागलं. मग ती दोस्त जवळ होता, त्यानं सांगितलं जरा थांब मी चोळतो. तो हात लावल्यावर तर जास्त दुखाले मला. दोस्ताचा हात बी बरोबर नाही मला, नाही का. मग मेलो रे बाबा म्हणून खाली पडलं. पडून म्हणायला लागलं कोण ढेकूळ मारलंय, कोण गोटा मारलाय, आताच्या आता त्याचा जीव आपण दोघं मिळून घेऊ. बदला घेतल्याशिवाय घराकडे जायचं नाही. उठून उठ म्हणले. आता काय उठतं, उठायलाच येत नाही, नाही का. मग तेवढ्यात ते काय चमकत आहे म्हणून दोस्तानं बघितलं. त्यानं सांगितलं ए येड्या, तुला काय कळतंय का नाही, का आहे? अरे हे अर्धा किलोचा सोन्याचा गोटा हाणलाय तुला, सोन्याचा गोळा आहे. महाराज तेवढे कळ गेले किंवा हसायला लागले की पुन्हा सोन्याचा गोटा आहे म्हणल्यावर बरं झालं. अरे बाबा म्हणला अजून एक मारलं तर सण करतो म्हणून. आता ही चुकून आले, आता कशाला मारते. ही दरिद्री नाम संवत्सर तू जन्मतानाच दुष्काळात जन्मलाय आईच्या पोटी. मग कुठलं सोन, ही चुकून आलेलं आहे रे बाबा, नाही का. मग त्यानं सांगितलं सोन्याचा गोटा मारलाय म्हणल्यावर सगळं दुःख विसरून गेलं, आनंदी झाला. आता ते सोनं नेऊन विकू, ह्याच्यावर काहीतरी व्यापार करू, धंदा करू, निघून. असं संसारात दुःखातून सुखाची प्राप्ती. वाच्यार्थ घेऊ नका, लक्षार्थ घ्या. हे मी आपणाला सांगत होतो. लक्षात आलं तुमच्या? दुःखातून सुखाची प्राप्ती. म्हणून भगवंताचं नाम घेतलं की दुःख विसरतं. नाम चांगले चांगले माझे कंठे राहो भले, कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. हरिपाठात माऊली सांगते का नाही, गुरुच्या अभंगात हरिपाठ संपल्यावर वारकरी अभंग म्हणतात. नामा संकीर्तन साधन
साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा. नारायण महाराजांनी हा उपदेश केलाय. कोणाला केलाय? समाजाचे 4 वर्ग महाराजांनी केले. आता थोडक्यात सांगून आपल्याला आता मधली चाल घ्यायची नाही आणि मग थोडक्यात विवरण करायचं आपलं. महाराजांनी कोणाकोणाला उपदेश केला? एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. हा उपदेश कोणाला केलाय? सगळ्याला केलाय नाही. पहिला वर्ग कोणता आहे? भोगी वर्ग आहे. समाजाचे 4 प्रकार पडले. नीट लक्षात घ्या. थोडक्यात सांगून आता आपल्याला मधली चाल घ्यायची. भोगी भोगी. आता भोगीची व्याख्या सांगण्यात बराच वेळ. भोगी म्हणजे जगामधल्या जेवढ्या गोष्टी आहेत नाशिवंत त्या प्रत्येकाचा उपभोग घेत राहणे. गुडघ्यात अवसान आहे तर देवळाकडे याचं नाहीच. कळलं का? गुडघे गेल्यावरच मग आपल्या गावातली माणसं आषाढीवारला जाते. अजून मी बी जावं म्हणतो ग. जावा तिकडंच जावा. महिनाभर इथं राहूच नका. मालकीनं नाही. भोगी. संसारी. संसारी कोणाला म्हणतात? संसारी असा आहे संसार करतो. गुरुवार सोमवार करतो, एकादशी करतो, सेवा करतो, गावातल्या सप्त्यात अजिबात व्यसन करत नाही, 7 दिवस पाळतो. संसारी. शेत घर बायका मुलं कमी वेळ परमार्थाला संसारी. साधक. तिसरा वर्ग कोणता आहे? साधक आहे. साधक असा वर्ग आहे हा की त्याचं ध्यान भगवंतावर आहे. मी जन्मलोय, माझं लग्न झालंय, मला शेतात जाऊन काम करावं लागते, संसार करावं लागते, आमच्या पिढी जात शेती करून या ठिकाणी संसार असं लक्षात घेऊन करतोय. पण न चुकता रोज देवळात भजनाला जातोय ना. न चुकता गावाची सेवा करतोय. गावातलं कोणचं माणूस संकटात दवाखाना काय अडचणी आल्या पळत जातोय आपलं काम टाकून त्यांना मदत करतोय. गाडी आणावी, इकडं जावं तिकडं जावं नाही. गावाची खूप मोठी सेवा करतो. भगवंताचं नामस्मरण घेतो, पर उपकार करतो. साधक आहे. सतत मुखाने देवाचं नाम घेतो. आणि चौथा जो मुक्त मुमुक्षु जो भगवंताच्या नामाशिवाय काय करतच नाही. उठलं की रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. नाही लोक ह्याला येड लागले का? लागू दे म्हणलं तरी लोकांनी हरकत. सतत हा मुक्त झालाय, मुमुक्ष आहे नाही का. हा तो मुक्त होऊन त्यांना अनेकाचा उद्धार केला. त्यांना संत म्हणतात, मुक्त मुमुक्ष असे 4 समाजाचे प्रकार पडले. 4ही जणाला 4ही वर्गाला महाराज सांगतात. काय सांगतात? नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरचे. विचार चंद्रोदय ज्ञानेश्वरीचा भाग मी तुम्हाला सांगितला. विठोबा रखुबा गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. हां हे असं तुकाराम महाराज काय म्हणतात आपण उत्तरार्धात अगदी थोड्या वेळात बघायचं आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव विठोबाचे नाम. एक गाव विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव विठोबाचे नाम. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. अनेकाचे काम नाही आता. अनेकाचे काम
वाटा मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर आणि काचे
वाटा मोडनिया वाटा सूक्ष्म दुसर राजभर कितवा दिवस आहे सप्त्याचा? 6वा. हा, आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे उद्या काल आहे. 6वा दिवस आहे सप्त्याचा, नाही का? 6वा दिवस असून सुद्धा दररोज भजन आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, नामजप आहे, हरिपाठ आहे, कीर्तन आहे, जागर आहे. एवढं असून सुद्धा पाठीमागं काम, म्हणजे ज्यांना 6-6 तास 7-7 तास टाळ घेऊन उभं राहावं लागतं हरिपाठाचं, जागराला सुद्धा राहावंच लागतं. तरी सुद्धा हे इतके उत्साहानं नाचतायत आमचे टाळकरी बंधू, भजन करतायत. तुम्ही मात्र हळूहळू रोजानं लावल्यावर तणावर माती टाकून पुढे गेलो, तणावर माती टाकायचं पुढे हळूहळू. तुम्ही वाजविलेली टाळी तुमच्याच कानाला ऐकू येत नाही, मग उद्धार कधी व्हायचा नाही. आपण अशी टाळी वाजवायची आपल्याला ऐकू गेली पाहिजे, शेजाऱ्याला कळलं पाहिजे. आणि एखादा माणूस शेजारचं जर दिवसभर काम खाऊन असं डुकल्या
त्यांनी जागे झालं पाहिजे, नाही का? त्याचं नाव टाळी, टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद. हा, भजन आवडीनं असावा, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व हे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तशी तुम्ही टाळी. वाजविली न वाजविली त्याला माहिती, पांडुरंगाला विठीवरला त्यानं बघायला लागले, नाही कल्लेश्वर महाराज बघायला लागले, नाही. म्हणून मी एक सांगतो हा की सर्वांनी टाळी वाजवायची. टाळी म्हणजे टाळकऱ्याला प्रोत्साहन आहे, कळलं का? हां, कसा आपला उद्धार आहे. टाळीमध्ये काय नाही, टाळीचे 6 प्रकार आहेत, सांगण्यातच 2 तास जातील. आता 6 प्रकार आहेत टाळीचे, नाही का? हां, राजकारण टाळीवर चालतं, समाजकारण टाळीवर चालतं, पुढारपण टाळीवर चालतं, भजन टाळीवर चालतं, नाही. मालकीनला इशारा बी कवा कवा. काय सुंदर स्वयंपाक केला ग आज तू, काय स्वयंपाक, काय असं जीवन माणसं गेली. 1 वर्षांनी भेट झाल्यावर ती म्हणा लागली, काय तुमच्या घरात जेवण झालं, वा काय स्वयंपाक आहे. पती सुद्धा म्हणतो एका दिवशी, काय आजच्या स्वयंपाकाला चव आले, नाही का? टाळीवर सगळं काही चालतं, नाही का? एवढंच नाही, तुम्हाला सांग का, आमदारकीला कोणाला तिकीट द्यायचं, खाली टाळी वाजवून चालते, वर नाही. कळलं का? एखाद्याचं नाव घेतल्यावर जर एखाद्यानं असं केलं की समजा त्याला तिकीट मिळालं, बाकीच्याला तिकीट मिळालं नाही. टाळीवर समाजकारण, राजकारण, भजन सगळं सगळं चालतंय. टाळी फायद्याची आहे, टाळी वाजवल्यावर पैसे मिळतात, कळलं का? म्हणून हां, टाळीचं फार मोठं महत्त्व आहे, जास्त सांगत बसत नाही. 6 प्रकार टाळीचे आहेत, त्याच्यातमधून काय फायदा आहे सांगण्यात 1.5 तासाचा वेळ जाईल, तेवढा वेळ नाही आपल्याला, नाही का? आता भजन घेऊन थोडक्यात उत्तरार्धातलं कीर्तन आहे. म्हणून टाळकऱ्याला प्रोत्साहन द्या. आपल्या गावातलं भजनी मंडळ हा गावातलं भजन चालवता, नाही का? याश कोणाची पुण्यतिथी असेल, कोणाचं वर्षश्राद्ध असेल, एखादा कोणी व्यक्ती जर मृत्यू पावला, रात्रभर तिथं भजन असेल, कुठलीही गोष्ट असेल, नाही का? मग तिथं भजनी मंडळ आमचं तयारच आहे शेवेला, नाही. भजनी मंडळ एवढं करतं म्हणून आपल्या गावातलं भजन चालवतं, सप्ताह चालवतं. आता हे आमच्या भजनी मंडळातली प्रमुख माणसं आहेत ना, हे 7 दिवसात सप्ताह आहे, ह्याच्या अगोदर 7 दिवस सगळं सोडावं लागतं. 14 दिवस घराकडे जायचं नाही. मग 14व्या दिवशी काला हे झाल्यावर ज्याचं त्याचं साहित्य ज्याचं त्याला अधिष्ठानचं देऊन जिकडं तिकडं वारकरी संत महाराज पाठवून घराकडे गेले की आलो घरला, पता घ्यान जावा तिकडंच. आता कशाला आला दिवा लावाला? 14 दिवस घराकडलं ध्यान नाही, मन नाही. आम्हाला माहीत आहे पहिलंच आमची आवड नाही, नाही त्याच्यात गावातल्याने सप्ताह ठेवला, जावं पत्ता घेऊन. नाही त्यांना सुद्धा गावातल्या माणसावाला घेऊन चालायचं अवघड आहे. संयोजक आयोजक गाव करा, सप्ताह करायचा, कार्यक्रम करायचा, सगळ्यांना घेऊन चालायचं, नाही का? त्यातल्या त्यात पुढारी मंडळाचं वरदहस्त आहे म्हणून हे उत्तम चाललेलं आहे, नाही. मला एक सांगायचं आहे की अशा पद्धतीनं म्हणून आपण सर्वांनी टाळे वाजवा आणि टाळकऱ्याला प्रोत्साहन द्या. आणि विठोबा रुक्माई सुद्धा म्हणा, पुंडलिकरायचा सुद्धा गजर सर्वांनी मिळून करायचा आहे. विठोबा रुक्मा
टाळीचं महत्व आहे कसं सांगू का तुम्हाला वाटतं. सगळ्यांनी जर टाळी वाजविली, आतल्याने आणि बाहेरल्याने सुद्धा, आपल्या मंगरुळमध्ये विटेवरून त्याला 1 सेकंद का होईना यावंच लागतं. आणि जर कोण नाही वाजविले तर तिथंच थांबला विटेवर. कोण वाजविल नाही तुमचं तुम्हाला माहिती कळलं का. म्हणून भगवंताला विचारलं, देवा तुझा पत्ता कुठं आहे. ज्या ठिकाणी माझे भक्त आवडीनं भजन करतात, नारदा मी तिथेच उभारलेला आहे. ते कुठलंही गाव राहो, शेत राहो, काय राहो, वन राहो. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कुठेही असा आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्वाही मागे पुढे उभा राही सांभाळीत. आली या आगात निवाराया. थोडक्यात एक दृष्टांत सांगतो तुम्हाला एकनिष्ठ भक्तीचा. एक बाई दिंडेगावला एका मुलाला घेऊन आल्या. असं मी गादीवर बसलेलो होतो. आले आणि ते म्हणल्या, महाराज. मी म्हणलं, या आई साहेब, त्यांना काही विचारायचं आहे का असं मला वाटलं. मी आज 32 वर्ष झाली दिंडेगावची वारी करते म्हटलं. नाही का. हो म्हटलं, खूप माझ्या जवळजवळ लहानपणापासून मी आपणाला पाहतोयच म्हटलं. कधी पती येत आहेत, कधी तुम्ही येता, नाही का. मग बऱ्याच दिवसांनी शिवरामबाबाच्या कृपेने मला मुलगा झाला, उशिरा झाला, नाही का. तो मुलगा शिकला सवरला, मोठा झाला. आता तो वकील झालेला आहे मुलगा, नाही का. आता प्रॅक्टिस त्याची चालू होणार आहे. पण डॉक्टरने त्याला सांगितलं, तुझी तब्येत बरी नाही, बायपासचं मोठं तुझं ऑपरेशन करावं लागेल. आईला चिंता उत्पन्न झाली. नाही. आई म्हणली, मी इतके दिवस वारी करते आणि मग माझ्याच मुलाच्या नशिबाला काय आलं. नाही. मी म्हटलं, तर काय त्याचं पूर्वजन्मीचं संचित असेल काय. नाही, माझं 32 वर्ष वारी केलेलं जर पुण्य असेल, माझ्या मुलाचं ऑपरेशन न झालं पाहिजे. मी गुरुवार सोमवार न चुकता घरात हरिपाठ घेतलेला आहे, तेही पुण्य वेगळं आहे. नाही. मी म्हटलं, असं करा, समाधी पुढे शिवरामबाबाच्या उभं राहून मंडपात तुम्ही दर्शन घ्या आणि त्यांना हे सगळं सांगा. नाही. आणि आता इथून काय करा, मालकाकडे जावा म्हणलं, पंढरपूरला. नाही. तिथंही जाऊन पंढरीला आणि रुक्मिणी मातेला हेच सांगा. नाही. जाऊन त्यांनी सांगितलं. दर्शन पंढरी जाऊन घेतलं, दिंडेगावातलं दर्शन घेतलं. त्या गावी निघून गेल्या. 2 महिन्यांनी पुढं आल्या. नाही. त्याच्याकडे डॉक्टरकडे गेल्या. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब आणखीन एकदा आमच्या मुलाला तपासा. ती म्हणली, तपासले रे, आणखीन एकदा तपास. नाही. डॉक्टरनं पुन्हा तपासलं. त्यानं सांगितलं की म्हटले, एक 3 महिने गोळ्या घेऊन बघा म्हटले, ऑपरेशन टळते का बघ. चालेल. 2 महिने गोळ्या घेतल्या. पुन्हा डॉक्टरकडे गेले. दर महिन्याला जातच होते. डॉक्टरनं सांगितलं, आता ऑपरेशन करण्याची गरज नाही. वारीत काय ताकद आहे, घरातल्या हरिपाठात काय ताकद आहे. नाही. आणि मग 3 महिन्याचा तो कोर्स पूर्ण झाला. डॉक्टरने सांगितलं, ह्याला ऑपरेशन करण्याची गरज नाही. पुढं आपला असा श्रावण महिन्यातलं शिवरामबाबाची पुण्यतिथी आहे. हा उत्सव आलेला होता. मुलाला घेऊन आल्या. महाराज, शिवरामबाबांनी पांडुरंगाने मुलाला दुःखातून मुक्त केलं. आता मुलगा आनंदाने या ठिकाणी वकिलीची प्रॅक्टिस करण्यासाठी डायरेक्ट कोर्टामध्ये जाईल. नाही का. आणि आता तो मुलगा इतका मोठा वकील झालेला आहे, मोठा नामवंत वकील झालेला आहे. तो पुण्याला वकिली करतोय. पूर्वी लातूरला वकिली करत होता. इथून तो पुण्याला गेला आहे. पुण्यातला एक फार मोठा नामवंत वकील, मंत्री पुढारी त्याच्याकडे येऊन वकीलपत्र देतात. इतकं सामर्थ्य जर कशाचं असेल, घरातल्या हरिपाठात आहे, तुमच्या वारीत आहे, तुमच्या भजनात आहे, एकनिष्ठतेने हे करा. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही. आता हेच जवळजवळ 6वं वर्ष आहे त्यांचं नाव टिपून घेतलेलं आहे. सगळं आहे. मी समाजात सुद्धा दिंडेगावला सांगितलं की त्या माता अजूनसुद्धा दर्शनाला येतात. एक सांगायचं आहे की हा जिवंत जागृत अशा प्रकारे ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचा संप्रदाय आहे. म्हणून तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा, चुकला अशी आपल्या गावातल्या सप्त्यात अन्नदान करा, सेवा करा, देणगी अर्पण करा, तन सेवा करा, मन सेवा करा, धन सेवा करा. एकनिष्ठ केलेलं हे फार मोठं पुण्य आहे. आता ते 1-2 दृष्टांत देऊन या ठिकाणी आता आपल्याला जय विठ्ठल घ्यायचं आहे. हा तरी तुकाराम महाराज सांगतात, माझी भक्ती कशी आहे हो. महाराजांनी सांगितलं, माझी भक्ती अशी आहे
मला जगन्नाथाला जायला लोकांनी सांगितलं दर्शन घ्यायला, मी जगन्नाथाला गेलो. जगन्नाथाची मूर्ती बघितल्यानंतर त्यात मला पांडुरंगच दिसू लागला, जगन्नाथ दिसला नाही. केदारलिंगला गेलो, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा देव असा विटेवर उभारलेलाच मला दिसू लागला नाही. तीर्थक्षेत्राला काही ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं, पण मला तिथला देव दिसला नाही. म्हणजे मी पांडुरंगाचा एकनिष्ठ भक्त आहे. विठ्ठलामुचे जीवन आगमनिगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. महाराजांनी सांगितलं की माझ्या डोळ्याचा विषय काय. महाराजांनी सांगितलं नेत्राची वासना तुझ पहावे, नारायणा करियाचे समाधान. काय पाहतोशी अनुमान, भेटावी पंढरी राया, हेच इच्छिता ती बाह्या, जावी पंढरीशी हेची ध्यान या मनाशी. चित्त म्हणे राही तुझे, चित्त म्हणे पायी तुझे राहीन निश्चयी. म्हणे बंधू तुकयाचा, देवा भाव पुरवी याचा. माझ्या पंचज्ञानेंद्रियाचा विषय फक्त देव आहे नाही का, आणि दुसरे मज नाही आता. नेमिलिया चित्ता पासून या, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती हे स्वप्नी पांडुरंग. सदा माझे डोळे जडू तुझ्या मूर्ती, रखुमाईच्या पती सोयर्या. चला पंढरीला जाऊ, रखुमा देवी वरा पाहू. डोळे निवतील कान, मना तेथे समाधान. 33 कोटी देवात मला पंढऱ्याशिवाय दुसरं काही दिसलं नाही. आणि 33 कोटी देवांचा राजा विटेवर उभारलेला आहे. म्हणून उठलं की पहिल्यांदा पांडुरंगाला ना आपल्या गुरुला नमस्कार करा. आपल्या गुरुला आणि पंढऱ्याला नमस्कार करून पहिला हातामध्ये काम घ्यावं. देवा कालचा दिवस सुखात गेला, माझ्या घरावर कुठलंही संकट आलं नाही, कुणाला दवाखाना नाही, कुठला त्रास नाही, तकलीफ नाही, कर्जबाजारी घर नाही. तू सुखी ठेवलंय, माझ्या घरात एकमत ठेवलंय, तुझी उपकार आहेत. म्हणून गुरुचं आणि देवाचं नाव घेऊन उठल्या उठल्या पहिलं काम हातात घ्या. कालच्यासारखा आजचा दिवस सुद्धा सुखात जावा, झोपताना सुद्धा त्याचं नाव घ्यावं नाही का. मारवाडी समाजामध्ये उठलं की राधाकृष्ण राधाकृष्ण राधाकृष्ण, झोपताना राधाकृष्ण. हे हुशार लोक आहेत नाही का, तिजोरी भरून राधाकृष्ण. आमची तिजोरी रिकामी झाली तरी मी पांडुरंगाचं नाव येईना. मला एक राधाकृष्ण तिजोरी भरलेलीच आहे नाही का. हां, म्हणून उठले की देवाचं नाव, झोपताना देवाचं नाव, एवढं न चुकता करा. तुकाराम महाराज म्हणाले पतिव्रतेला जसा तिचा पती प्रिय आहे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. 2 घरं शेजारी होती. एका बाईचा पती थोडंसं जरा साधारण 10 एकर जमीन खाऊन पिऊन मस्त मजेत होते नाही का, नवरा बायको. शेजारी अशी बिल्डिंग उभारली, गाड्या काय, बंगले काय, पोरं काय, इंजिनियर काय, वकील काय नाही का, वशिला काय नाही का. मग त्या बाईंना विचारलं तुमच्या शेजारचा माणूस एवढा श्रीमंत आहे? असेल म्हणले, त्याच्या नशिबानं काय. पण मला 10 एकर जमीन आहे, माझा पती, माझं घर, माझी मुलं, आम्ही त्यांच्यापेक्षा 100 पटीनं सुखी आहे नाही का. हां, भाजी भाकरी आनंदाच्या. पतिव्रते माझा पती लाखात एक आहे तिनं सांगितलं. त्यांचा असेल, हा त्यांच्या हातात 4 अंगठ्या असेल, मला त्याच्याशी काही कारण नाही. माझा पती जसा आहे तसा माझ्या आवडीचा विषय. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. सर्वहावे लोभ्या आवडी हे धन आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतेला तिचा पती प्रिय आहे, जास्त दृष्टांत देत नाही. तसं धनलोभी मनुष्य आहे. धनलोभ्याला काय असतो, जाईल तिथून माल कसं काढायचं नाही का. कोणाचं लग्न ठरलं की त्याला जास्त राम 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 राम. मग काय कपड्याचं बस्त्याला काय उधार बिधार घेऊन देऊ द्या, काय कमिशन त्याचं ठरलेलंच असतं. भांड्याच्या दुकानात कमिशन ठरलेलंच असतं नाही का. कुठून लागले तर पैसे आणून द्यायचं, व्याज ठरलेलंच असते. बळच रामराम करून ज्याच्या घरात लग्न आहे कार्य तिथं जाऊन बोलणे, त्याला मदत करणे, आपलं कमिशन खिशात घालणे, पुढं सरक. काही असो, मैतीच्या सामानाला जरी आणायला पाठवलं तर बिल 6,000 झालं तर 8,000च सांगणार.
त्याचं नाव धनलोभे. त्याला प्रत्येक ठिकाणी धन घ्यायचं एवढंच. तसंच सर्वावे लोभ्या आवडी हे धन आम्हा नारायण तैशापरी. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. मला एक सांगायचं आहे, धन लोभ्याला तसं धन आवडतं, तसं माझं धन म्हणजे विटेवरला पांडुरंग आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, तुझे रूप गोड तुझे नाम, तुझे रूप गोड तुझे नाम, रूप गोड तुझे नाम. माझा प्रेम एकनिष्ठ पंढररायाची रुक्मिणी मातेची भक्ती केली म्हणून महाराज वैकुंठाला निघाले. थोडक्यात सांगतो आता आपल्याला. जय विठ्ठल घ्या. निघाले महाराज वैकुंठ. त्यांनी पहिला प्रश्न आपल्या बायकोला विचारला. म्हणजे आवडी काय तुझे उपकार सांगू. बायकोला म्हणाले महाराज काय तर साधाचा तवाच लई गाडी गोडी लावाला आहे की माय. असं करूनच काटा काढलो लेकरा बाळाचा संसाराचा. सदा विठ्ठल 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 काय. आता सांगा उघड उघड सांगा. तसं नव्हं ग. आता मी वैकुंठाला जाणार आहे नाही का. वैकुंठ आणि ती कुठं असते आणि कसलं असते नाही का. बायकोनं विचारलं महाराजांना. अगं तुला माहिती नाही मी आता वैकुंठाला जाणार आहे. माझी इच्छा सांगू का तुला. म्हटल्यानंतर जिजामातेनं सांगितलं सांगा काय तुमची इच्छा आहे सांगून टाका एकदा नाही का. तुला घेऊन वैकुंठाला जावं म्हणतो. अजिबात नाही. नाव काढायचं. तुम्ही कुठं वैकुंठाला जावा, स्वर्गाला जावा, कैलासाला जावा. मी येणार नाही. मुलगी बाळणपणाला आले, घरात म्हैस आहे नाही का. हां मुलाचं बघायचं आहे, सगळं काय करायचं आहे. रिकाम टेकडे वैकुंठाला जातो, स्वर्गाला जातो, कैलासाला जाऊन दिवा लावा जावं. मला येणं होत नाही. अगं तसं नव्हं ग. मला खरंच निघालो. चेष्टेतच काढलं तू कोवरायला. जिजामातेनं चेष्टेत काढलं. वैकुंठाला गेल्या का नग म्हणाल्या. महाराजांनी ती नाद सोडला. मग महाराज चालले होते स्नानाला इंद्रायणीला. जाता जाता काय लोकाला म्हणाले आता आम्हाला वैकुंठाला जायचं आहे बरं का. तुम्ही माझ्या लई जवळचे हो. चला वैकुंठाला. हा महाराज वैकुंठ कसं. चला की तुम्हाला बघायला मिळते तिथे गेल्यावर. वैकुंठात गेले की जन्माचं सार्थक होते. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील नाही बाबा म्हणले. लेकर बाळ सुंदर संसार एवढं बागायत बंगला गाडी घरात टी व्ही नंबर 1ची बायको मनासारखी नाही रे बाबा. तुम्ही जाऊ वैकुंठ. अजून आम्ही चांगले तब्येत राहू अजून 12 वर्ष तर मला काय होतच नाही. तुम्ही जावा दे वैकुंठाला. तुम्ही जावा. कोण आलं का नाही. इंद्रायणीचं स्नान करून परत आले. येताना सुद्धा काय माणसाला महाराज म्हणले आता वैकुंठाला जायचं बरं का माझी वेळ जवळ आली. हां वैकुंठ कसला. चला की तुम्हाला दाखवतो. वैकुंठात सुख लागते आणि वैकुंठात गेले की जन्माचं सार्थक होते. पुन्हा जन्म नाही मरण नाही काय नाही. चला वैकुंठ. हे नाही हो म्हणले आपल्याला जमत नाही. नाही तिकडले शेताची खरेदी राहिली निम्म दाम दिला म्हणलं. एकाने निम्म दाम देऊन अडकला. काय सांगायचं 10 एकरची खरेदी राहिली तेवढं करून देतो बघू पुढल्या पुढं नाही. ह्याचे एवढं लगीन झालं की मोकळाचा हो आषाढी वारीला असं म्हणण्यात 70 झालं. आषाढी वारीला गेलं तर नाही. आला तसा वाया गेला. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मागं काय राहिलं का राहिलंच नाही. आला तसा निघून गेला. ते घोड्याचं दृष्टांत तुम्हाला माहिती आहे तर सांगत नाही. नाही तसं वैकुंठाला कुणीही गेलं नाही. पण महाराज म्हणाले मी पंढररायाच्या आणि रुक्मिणी मातेची या ठिकाणी सेवा केली म्हणून हा महाराज ज्यावेळी स्नान करून आले आणि दुपारी 12च्या टायमाला त्या ठिकाणी महाराजाला नेण्यासाठी विमान आलं. मग कशाला लोक जवळ बसते ती महाराज. जिजामाता आपल्या आपल्या कामात लोक जिकडं तिकडं नाही का. काही लोक देहूचे तिथं बसलेले होते. हा मानव देह घेऊन निजधामा गेले. महाराजांनी सगळ्याला हात जोडले.
म्या लहानाचं मोठं हितच झालो देहोत, ह्या मातीचं काय तर देणं आहे. प्रत्येक माणूस लहानाचं मोठं आपल्या गावात होत असतो. महाराजांनी सांगितलं, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आजवर होतो तुमचे गावी, आता कृपा असो द्यावी, आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. हां, नाही का, रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका गेला वैकुंठाला, आजीवर होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. एकनिष्ठ सेवा केली. हा काय अभंगाचं पहिलं चरण, एक गावो आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही. आता एकनिष्ठ सेवा केली पतिव्रता धर्मासारखं म्हणून त्याला विमान पाठवावं लागलं आणि तुकोबारायला सदेह विमानात बसून वैकुंठाला गेले. ह्याला पुण्य म्हणतात, ह्याला संत म्हणतात. विठोबा असेपर्यंत तुकोबारायचं नाव, ज्ञानेश्वर महाराजांचं, शिवरामबुवा दिंडेगावकरांचं आणि गोरच्या तेरच्या गोरोबा काकांचं नाव राहणार आहे. तुम्ही आम्ही जाणार आहे, तुम्ही आम्ही जाणार आहे, तुम्ही आम्ही राहणार नाही. त्यांचं नाव राहणार आहे. पण आपण सुद्धा जात असताना काहीतरी गावातल्या सप्त्यात कोणीकडे तरी गावाची सेवा, काहीतरी कीर्ती करूया, गावासाठी काहीतरी करूया, नाही का. हां, मरावी परी कीर्तिरूपी उरावी, अशा पद्धतीनं एकनिष्ठ सेवा केलं तुकाराम महाराजाला फल मिळालं. एवढं सांगून तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा. तुमचा गुरु आणि तुमचं कुलदैवत आणि तुमचा देव ह्या सगळ्याची सेवा एकनिष्ठ करा. तुम्हाला पाहिजे ते मिळेल. जर नाही मिळालं, दिंडेगावला येऊन मला भेटा, मार्ग सांगू, मार्ग सांगू. हां, मी काय म्हणतो चमत्कार नाही, मार्ग सांगू, तुमची इच्छा पूर्ण होईल, नाही का. म्हणून या ठिकाणी जागृत अशी संजीवनी सद्गुरू शिवरामबुवा महाराजांची समाधी 307 वर्ष होऊन गेली. हे 8वी या ठिकाणी पुण्यतिथी आहे. मी आपणाला विनंती करतो की या भागातल्या सगळ्या गावामधून, शेकडो गावामधून भाविक दर्शनासाठी येतात. उद्याच्या 13 ऑगस्टला शिवरामबुवांची पुण्यतिथी आहे. समाधी घेतलेला त्यांचा दिवस आहे, पुण्यतिथी महोत्सव आहे. म्हणून 13 ऑगस्टला पालखीचं आगमन होणार आहे आणि त्या ठिकाणी भजन कीर्तन दिंडी हे सगळे कार्यक्रम होतील. आणि 14 तारखेला एकनाथ महाराजांच्या समाधीसमोर वडाच्या झाडाखाली आपणाला माहितीच आहे काल्याची कीर्तने आणि काला होतील. तेव्हा 13 तारखेला तर आपण याच, पण 14 तारखेच्या काल्याला दिंडेगावमध्ये येऊन सद्गुरू शिवरामबुवाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणचा भाजी भाकरीचा प्रसाद आहे. हा तो पूर्वीपासून चालत आलेला प्रसाद आहे. भाकरीचं स्वयंपाक अवघड आहे बरं का, चपाती करणं सोपं, भाकरीच आता भाकरी भाजी करावंच लागतं. म्हणून त्यांनीच पुरवठा करतात. आपण काय अशा ठिकाणी काही महिला लावून मोठ्या प्रमाणात संस्थान या ठिकाणी व्यवस्था करतं प्रसादाची आणि तो प्रसाद सर्वांना दिला जातो. तो प्रसाद एखादा माणूस दवाखान्यात जरी असला त्याला नेऊन घालतात, नाही, त्याला तो प्रसाद देतात आणि तो माणूस त्या ठिकाणी बरेच दिवस जगतो अशी आख्यायिका आहे. नाही, आजसुद्धा प्रसाद दूरदूरपर्यंत जातो. मी एवढं सांगू इच्छितो. असं त्या ठिकाणी समाधीचं फार मोठं महत्त्व आहे. आपण यावं, दर्शन घ्यावं, 14 तारखेला काला घ्यावा ही सर्वांना विनंती करतो. परिसरातले बरेच या ठिकाणी आमचे परगावचे सुद्धा भाविक आहेत. येणारे काही वारीला आहे. श्रावणी शिवरात्रीचा उत्सव अत्यंत महत्त्वाचा आहे. महाशिवरात्रीची रात्रभर दिंडी असते. हा त्या ठिकाणी 101 गावांना मान असतो. मृदंगवादक, टाळकरी, भजनकरी, कलाकार, वाजविणारे, म्हणणारे, एक फार मोठं एक पंढरपूरचं स्वरूप असतं. महाशिवरात्रीला माघ महिन्यामध्ये यात्रा असते. त्या ठिकाणी हा तेव्हा महाशिवरात्रीची यात्रा, महाशिवरात्री द्वादशी आणि महाशिवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी काला असतो. आपल्यातले भाविक येतात. मी आपणाला विनंती करतो की पुण्यतिथीच्या अगोदर मला आपल्या सेवा करण्याचा योग आला. या ठिकाणी रेबी चिंचोलीकडून ज्या काही अशा असणारे आमचे भागवत मोरे यांच्या भगिनी, आमच्या ताई
ते दिंडेगावला आले होते. अक्कलकोटला जाताना त्यांनी दर्शन घेतलं आणि सहज विचारणा केली. आपले भजनी मंडळातले जे काही संयोजक आयोजक असतील त्यांनी विनंती केली की महाराज आपण यायला पाहिजे. मी आज पंढरीहून आलो आहे. त्या ठिकाणी पांडुरंगाची वारी करून शिवरामबुवाच्या मंदिरात येऊन त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेऊन आश्वी पताका त्या ठिकाणी ठेवून दर्शन घेऊन नेम करून आज माझा विश्रांतीचा दिवस होता. कारण श्रावण महिन्यात सततच कार्यक्रम चालू आहेत आणि आता वारी आल्यामुळं 8 दिवस कार्यक्रम आम्ही बंद ठेवत असतो. भाविकांच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी 8 दिवस कार्यक्रम बंद असतात. जवळचे एक दोन सप्ते जे असतात ते तेवढ्या सप्त्यात तिथं जवळ जाऊन पण दिंडेगावची वारी आणि श्रावणी शिवरामबुवाच्या पुण्यतिथीला वेळ देऊन तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही तिथं थांबलेलो असतो. एक मोठी गादी आहे, देवस्थान आहे, त्यांचा अधिकार मोठा आहे हा. तेव्हा अशा पद्धतीनं वैकुंठवासी मधुकर मालक दिंडेगावकर हा ज्याने 72 वर्ष त्या देवस्थानची सेवा केली, आश्वी पताक खांद्यावर घेऊन शिवरामबुवाची वारी पंढरीत जाऊन पोहोचवली, त्यांचा महिमा फार मोठा होता. महान शक्तिशाली मालक ज्यांनी 72 वर्ष दिंडेगाव देवस्थानची सेवा केली त्यांनीच आम्हाला वळण लावलं, आज्यांनी वळण लावलं आणि तुमच्या सर्व वारकऱ्यांच्या कृपेने ही सेवा पूर्ण झाली. सद्गुरू शिवराम महाराजांच्या चरणी मी ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी आता जय विठ्ठल होईल तेव्हा आपण सर्वांनी आणखीन एकदा दिंडेगावच्या कार्यक्रमासाठी यावं ही विनंती करून आता या ठिकाणी चालू होईल. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आयुषा आपली. तुका म्हणे पातके पतित तुका म्हणे पातके पतित तुका म्हणे पातके पतित तुका म्हणे पातके पतित तुका म्हणे
केला राजभार चाले ऐसा 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 मोडली आवाज सूक्ष्म दुस्तर मोडली आवाज सूक्ष्म दुस्तर मोडली आवाज सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा केला राज्यभार चाले